चलो गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाल्या मस्तपैकी. एकदम थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल की आतमध्ये काय आहे व्हिडिओच्या. तर चाललो फायनली बाईकची डिलिव्हरी घ्यायला, म्हणजे बाईक आणायला चाललो. त्या दिवशी गेलो होतो ना, कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर आधीचा व्हिडिओ पण बघून घ्या. ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ असेल, त्याच्या आधीचा तो व्हिडिओ आहे. जास्त काय लांब मोठा व्हिडिओ नाही आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये आम्ही गेलो होतो, सर्व प्रोसेस वगैरे केली आणि मी तेव्हा सांगितलेलं. काही जण कसे असतात माहिती लोक, तो व्हिडिओ तर थंबनेल बघतात आणि दनादन मेसेज करत सुटतात. काही असतात फालतूगिरी करणार, ज्याचा काही विषय नाही समजा. पण कॉमन सेन्स प्रमाणे कोण पूर्ण व्हिडिओ बघत नाही, अर्धवट व्हिडिओ बघणार आणि बोंबा टाकणार असे लोक असतात. पण असो, सगळ्यांना काय आपण करू शकत नाही. ज्याला जसं योग्य वाटेल तसं प्रत्येक जण करेल. व्हिडिओ पूर्ण बघितला तर व्हिडिओ मध्ये कळेल काय आहे काय नाही आहे, कोणची गाडी आहे, काय ते सगळं. ते युट्यूबच्या बाबतीत बाकीच्या गोष्टीत ते सगळ्यांना कळणार नाही सांगू, त्याच्यामुळे ते बाकी काय सांगून मतलब नाही. पण ते बघितलं पाहिजे पूर्ण गोष्ट. तर तेच आहे, व्हिडिओ बघताय ना थंबनेल बघून जाऊ नको. काय बरेच जण असतात थंबनेल बघतात आणि असं झालं तसं झालं हे ते. अरे व्हिडिओ तर बघा, मग समजून काय आहे व्हिडिओ मध्ये ते, अशी गोष्ट. असो, तर गाडी मी नाही, गाडी घेतोय सार्थक आपल्या. त्याची गाडी आणायला चाललोय. त्याला पण आता वेळ लागलेत. मला जाऊ बोलो, 9 वाजेपर्यंत निघतो. त्यांना फोन केला होता तिकडे शोरूमला, 11 वाजेपर्यंत तुम्हाला डिलिव्हरी देतो. मी ठीक आहे, डिलिव्हरी घेतली का लगेच रिटर्न आलो. आणि कसं आहे, उद्या गुरुवार आहे, उद्या आहे भाऊबीज. तर ताईने बोलवलंय जेव्हा, आज बुधवार आहे. तर आलो दुपारी लवकर, दुपारी जाऊ, नाही तर मग संध्याकाळी जाऊ. असं सगळं पुढचं शेड्यूल असेल तर पहिली तो आज काय मोठो ब्लॉग नाही करणार, कारण मेन कंटेंट आपलं तिकडचं आहे. कारण मोठो ब्लॉगला मग परत तेवढं लेंथ वाढवण्यापेक्षा बोलून मेन आहे तेवढं दाखव, येऊ रिटर्न. आणि ते आहे दुसरं म्हणे, ते आल्यावर सांगितल्यानंतर बघू कसं काय टाइम भेटतंय. सध्या तरी हेच शेड्यूल आहे. निघालोय, सार्थक जी वाट बघतोय, आला की जाऊया. चलो वहिनी, गुड मॉर्निंग. बळी बळी खरंच जाम आणलंय. तिकडं आपल्याकडे बळी झाला, त्यांच्या तिकडे बळी काढतात. बळीला माणसं बघा किती. हे बघा, शेणाची ऑफर लागलंय. सचिन दादा गेला तर शेतावर, त्यांनी डायरेक्ट बालदी भरून आणलंय. काढा बस सगळे जण, करा. झाली पूजा, झाली, बळी झाला. तिकडे बळी चालू होतो बघा, है ना. हे बघा किती लाईन लागलाय ते शेण न्यायला. चलो गाडी घेऊया, निघूया. नाश्ता करतो पहिला. नाश्ता म्हणजे आता सध्या नाश्ता हाच, चकली आणि ते अनास वगैरे, बाकी तर मी काही खात नाही, एवढंच. चलो हे करू, जॅकेट रेडी, गाड्या घालू, जाऊया. मामाची वाट बघतो फक्त. हॅलो, हो काकींचा बळी बघ असला. मला वाटतो तो कसा वाटतं सांगा. तो पिक्चर, तो हॉरर पिक्चर कुठला आपला मराठी वाला रे, काय रे नाव विसरून येतो, त्याच असं. चल हे बघा, आता येत आहे ना शोरूमला पोहोचलो. कारण कसं आहे, ऑन द वे का मी हे आपलं काय बोलतो गोप्रो लावला होता, हे मग काही शूट केलं नाही. बाकी झाला तर जाऊया. कारण आता गर्दी नाही बघा, आता पूर्ण खाली आहे. हे सगळा क्राऊड पण बघितला खाली गाड्यांचा, कारण जास्त आहे ना. काल लक्ष्मीपूजन होतं ना, काल मोस्ट ऑफ गाड्या गेल्या. आणि मेन प्रणवची गाडी पण त्या दिवशी विषय झाला ना, प्रणवने पण इथूनच घेतलेली गाडी. त्याची नंबर प्लेट आलेली आहे. तुम्हाला ते घेऊन येशील का, वेळेला आणतो, त्यात काय मोठं काम आहे. म्हणून बॅग घेतली. चलो जाऊया. बाकी काय आता इथला ते बघतो आणि गाडीची डिलिव्हरी घेऊया. चलो ऍडव्हान्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन मामाला. चले आता नको हे बी करू. आज बघितलं आज कोण नाही, सगळं खाली आहे ना. ह्या त्यांचा स्टाफचा सगळा दिवाळीचं सेलिब्रेशन नाही. प्रणवच्या नंबर प्लेटचा ब्रॅकेट घेतलं, त्याची नंबर प्लेट घेतली. आता काय झालंय, आता फक्त अपडेट डिलिव्हरी. कारण काल आहेत ना, काल लक्ष्मीपूजन होतं, त्याच्यामुळे काल सगळं मोस्ट ऑफ डिलिव्हरी आहेत ना, काल सगळे गेले. स्टाफ आहे ते सगळे खाली आहे. आपण हे कुठे जाऊ बोलले, अर्धा पाऊन तास ह्यांची डिलिव्हरी मला वाटतं, अर्धा पाऊन तास. ठीक आहे, काय थांबू नाही तुम्ही तिथून कुठेतरी आता येऊ ग्राउंड वरून काहीतरी, कारण दुसरं काय ऑप्शन नाही यापासून तरी. नंबर प्लेट घेतो याच्या. चलो 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 चलो
ते त्यांच्याशी बोलणं झालं. ते दुसरे एक आहेत ना, त्यांच्याकडे तर सगळ्या गोष्टी त्या प्रोसेससाठी दिलेल्या आहेत. त्या बोलतात गोडाऊना इथून पळसप्याला. आता पळसप्याला ते गेलेत गाडी आणायला, वाजले 11:30. अजून 1 तास तरी जाईल. येईल गाडी, वॉश काय फिटिंग व्हायचं असेल फिटिंग होईल, त्याच्यानंतर डिलिव्हरी भेटेल. मी ठीक आहे. आणि काही काल काय सांगितलं, एवढं टाइमपर्यंत या, आम्हाला वाटलं असं रेडी असेल. ठीक आहे, असं काय नाही होतं. चांगलं काय, मला थोडासा उशीर होतो. त्याच्यापैकी एखादं चालल्यावर नाश्ता करतो, येऊ आणि मग डिलिव्हरी करून. आज पूर्ण ते बोलतो ना, पूर्णच खाली आहे, काहीच नाही कुठे बघा लक्ष राहील तिकडं. नंतर स्टाफ सगळा दिवाळीची एन्जॉयमेंट चालू आहे, फोटो काढतात. त्यामध्ये आपण एक फोटो काढतात. बाकी सगळं झालंय. गाडी आली, घेऊया जरा नाश्ता करून येतो. आज काय गोप्रो लावला नाही, बोललो जाऊ मेन कंटेंट आहे ना तो आपण शूट करूया बोलो. पण काय जास्त ट्रॅव्हलिंग केलं ना, पटापट आलो. आणि ही गाडी घेऊन आलो. ती गाडी काढली आपली सॉरी 220 आणि त्याचा फ्यूज उडाला. तो एक लागला फ्यूज, आता घरी टाकू आणि ते करून आम्ही आज पण जाई बंद होईल संध्याकाळी. नाही बोलला काय वाटतं वाजलं इथं 12:30 भेट जाईल निघापर्यंत आपल्याला 1-1-2 वाजतील बघा. एकदम गरम गरम मसाला डोसा साहिल बाग चटणी मसाला डोसा इकडे आला. चलो आलोय आणि वेटिंग वर बसलो. गाडी आता कधी येतात वाट बघतो. कारण काही सांगितलं पळसवरून तिकडे येतात, कधी येतात आणि कधी येतात डिलिव्हरी. किती वाजले मग शिकायचं, नाश्ता करून आलो 12 वाजले. हे पण गाडी न्यायला आलेत म्हणून त्यांचा पोरगा बघा सगळ्या खुर्च्या फिरवत आहे मगासपासून बसून मामाचे चालले ग्रुपचे व्हिडिओ कॉल जोरदार. आम्हाला बसून होतं काय कामच नाही. गाडी येत आहेत ना, हे बघा हे रायनॉकचे जॅकेट पण आहेत त्यांचे आहे ना, सगळ्या कलर मध्ये. ब्लॅक व्हाईट पॅन्ट पण आहे एकदम, पण जास्त कोणी घेतले दिसत नाही कारण जोड बसलाय. पण आहेत रायनॉकचे सर्व आहे. बरंच काय एक्सेसरीज हेल्मेट. हे बघा आता बाहेर पण डिलिव्हरी चालू झाली आहे. बघा इकडे दिसतंय या गाडीच्या मधून. बघा इकडं बाहेर पण एक गाडी लावलेली आहे ना, त्यांची डिलिव्हरी चालू आहे. इकडच्या थीम मध्ये कसं यांचा ब्लॅक कलरचा पडता आहे, आपण रेड टाकतो ना, इकडे ब्लॅक आहे बघा टाकला आहे ना, लागला. यांची एक गाडीची डिलिव्हरी झाली, ही दुसरी आहे. हे लोक आहेत वेटिंग वरती. आता आपली कधी येत आहे मस्तपैकी ते सांगितलं म्हणून बरोबर आलो. तर आरामात आहे ना, दुपारी जेवण आलो स्टोर मध्ये, काय हरकत नाही. बघूया घेतलंय जण आता फोन, त्यांना आवाज दिला तेव्हा वॉशिंगला गाडी पार्ट्स वगैरे लावतो, तिथे गाड वगैरे आहे आणि आणतोय तुला आणा. परत जायचंय चालू नाही एवढं. आता सिंगल जाऊ मग हे डबल झालो. अजून एक डिलिव्हरी आहे इथं. थार रॉक्स आहे, थार रॉक्स एक द्या वाच पण गेलं डिलिव्हरी. तरी काल आलो असतो ना, तिथं बसायला पण जागा नसते भेटली. हे बघा ग्रे कलर दोन्ही पण आमने सामने. डिलिव्हरी बघाल ना सगळ्यांच्या मोस्ट आमच्या मागवण्याच्या डिलिव्हरी झाल्या. काय कुठं गाडी ठेवली काय माहिती भाई आहे पाठी मागे बोलतो. किती वाजले आला जवळपास 12:30 झाले. 1 तास जास्त आला येऊन आम्हाला. तरी पण येतो त्याला बोलू बसण्यापेक्षा जरा व्हिडिओला रीलला टाकायला आहे ना, सिनेमॅटिक शॉट काढून ठेवतो ना, नंतर मग इथलाच काढता येईल. आणि इथं बाहेर डिलिव्हरी चालू आहे. काल बऱ्याच जणांची आतून केली. ठीक आहे असो. इकडे सगळे लाईनी शोरूम आहेत ना, त्याच्यामुळे गाड्यांचे बघा डिलिव्हरी कंटिन्यू चालू आहे. दिवाळी आहेच ना तिकडे, त्यांची पण बघा आहे ना, महिंद्राला डिलिव्हरी चालू आहे. 2 गाड्या आहेत, स्कॉर्पिओ आहे आणि थार रॉक्स आहे. शॉर्ट आहेत ना काढून घेतले. नंतर गाडी जर काढायला काय सांगतो असं काढू आपण, तो गाडीचं येऊ दे, ते पण बरोबर गाडी येऊ दे. गाडी काय तुला आमची आलेली नाही. गाडीवाले काय कुठे गडबडलेत काय माहिती. घंटा आला पोहोचतो. कितना टाइम जाएगा? 2 घंटा हुआ. कितना अभी टाइम जाएगा? जल्दी काय बोलते देतोय. किती वेळा फोन लागला बसून तरी. कारण का माहितीये का, त्यांना आम्ही जेव्हा आलो ना त्या दिवशी सांगितलं बुधवारी येतो, तेव्हा नंतर काय एका दिवशी जेव्हा फोन लावलो तेव्हा झालं बोलणं की 11 पर्यंत या गाडी रेडी ठेवतो. एवढं तर आलो 11:15 बसलो मी. आलो गाडी घेतली का चाललं. त्याच्यानंतर आता ते गाडी आणायला गेले, त्यानंतर ते सगळं केलं. आता त्याच्या पुढे गाडी असं आहे. मागून त्यांची डिलिव्हरी बाकी सगळं ओके आहे. तुम्हाला सांगितलं बाकी सगळं मस्त आहे. मग तिथं थोडासा लेट घालवला. मला वाटतं तारीफ केली का लेट बीट काढली का समजत नाही. मागच्या वेळी तारीफ केली.
सगळं बरोबरच आहे, आता थोडा बदल लावतो. चलो असं लेट पण लेट असू दे. आता एक राईडचा प्लॅन बनवा छोटासा, एक पहिला जवळचा आणि मग मोठा बनवा ना. मटन पण मोठा लेक माणूस आला, गाडी वाढली का माणूस वाढला, गौरवचे पण आले गाडी. त्यामुळे एक पहिला छोटा प्लॅन बनव, एक 2 ते 3 दिवसाचा, आणि मग मोठा प्लॅन बनव. मोठा प्लॅन जर आपला सिटीजन असेल ना काय तर अजून मजा. चलो बघूया कसं जाऊ दे, सांगेन तुम्हाला तो प्लॅन कसा होतोय तो, पण करूया प्लॅन करूया. पहिला जवळचा प्लॅन, संध्याकाळी परत इथे जाऊन माझी तुम्हाला पुढे राहायचं. गाडी तर आहे ना, गाडी आत्ता आली जवळपास. बघा किती वाजले म्हणते, 1:20 झालाय. 1:20 झाला, आत्ता गाडी आणली. आता जरा रील वगैरे शूट करू आणि निघूया. गाडी आणली म्हणजे नुसता पाणी मारून आणलंय, बाकी काहीच नाही केलंय. सीट कव्हर टाकलंय. गाड लावला की नाही रे? हा लावला, गाड पण लावलाय. आता पहिले ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना फ्री यायच्या, आता ते ह्याच्या सगळ्याचे पैसे वेगळे लावायला लागले. ते काढून लावतात हे वेगळे, काही कंपनीनं तसं आहे काय त्यांना त्यांना माहिती. पण ठीक आहे, सगळं झालंय. आता रील टाकतो, त्या रील मध्ये पुढे तुम्ही बघा कसं काय ते रिव्हरिंग. ओके, म्हणजे कुठली गाडी आहे तुम्हाला दिसत. बाकी नंतर परत दाखवतो गाडी, एकदा झाली रील शूट. ह्याच्यानंतर रील बघा, मग गाडी बघा. इथं लावतो गाडी, म्हणजे हे लावतील आपण नाही. आणि जरा रिव्हील करूया पटकन, कारण भरपूर वेळ गेलाय. त्याला पेपर वगैरे ते मी नंतर पाठवून देतो, कारण आता अजून टाइम जाईल. ठीक आहे, असो गाडी द्या, नंतर 2-3 दिवसात पेपर तर होऊन जाईल. मग तिथं बंद होते सर्व. त्याच्यामुळे चलो. फायनली बघितलं, फायनली बाईकची डिलिव्हरी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आपली होंडाची हॉर्नेट आपण घेतली, हॉर्नेट 2.0 जी लेटेस्ट वाली आहे. तर ऑल सेट. बाकी जो आपला टेम्परेचर नंबर आहे तो लावतात की नाही, MS46 बाकी ऑल सेट. डिलिव्हरी वगैरे झाली. आता डायरेक्ट घरी. संध्याकाळी बघूया, संध्याकाळी ताईकडलाच प्लॅन आहे. बाकी तर आमचं कसं काय होतंय ते बाकी तर नाही माहिती. मेन आता पेपर वगैरे ते नंतर 2 दिवसांनी भेटून जातील, काही विषय नाही. नंबर प्लेट पण चॉईस नंबर नाही आहे, त्याच्यामुळं येईल नंतर, तो पण काही विषय नाही. बाकी ओके. चार्जर दिलं वाटतं इथे. हा चार्जर आहे का इथे? बाकी एकदा बघून घे सगळं. पेट्रोल देतात अजून, पेट्रोल काहीतरी यांच्याकडे येतात 2 लिटर फ्री. बाकी टाकी फुल करू तिकडे पुढे गेलो काय. बाकी मस्त आपला स्क्रॅच हे बघ, चल दाखव. ब्ल्यू कलर साठी चाललेलं सगळं. समोर लाईटला बघ, असा विषय. बघा अजून एक डिलिव्हरी XUV ची. डिलिव्हरी तिकडे तर त्यांचं पॉवरफुल शूट चालू आहे कंटिन्यू. आम्ही आल्या दिवसापासून बघतो डिलिव्हरीच चालू आहे सगळं. लांबून ना ते ज्यूसचं मला सेंटर देतं, ज्यूस पिवाने जाऊन बॉडी आहे ना डिहायड्रेट होते उन्हामुळे. भरपूर ऊन आहे. आणि कसं आता गाडी घेऊन आम्ही आता आलो. आणि मेन काय माहिती काय, त्यांची जेव्हा आम्ही गाडी घ्यायला गेलो ना, सगळे सर्व्हिस वगैरे सगळं मस्त होतं. आता पण ते कोऑपरेट पूर्ण केलं, पण डिले खूप केला. डिले म्हणजे एवढं ना, तिथे त्यांना फोन करून आम्ही गेलो होतो की बाबा आम्ही एवढा टाइमात येतोय, गाडी रेडी ठेवायला पाहिजे. त्यानंतर आमचं 1-1.5 तास जास्त केलं. त्याच्यानंतर हे पेपर तुम्हाला नंतर देऊ, आता 2-3 दिवसानंतर पेपर भेटेल. तसं झालं नाही पाहिजे. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता, पण काही गोष्टींसाठी थोडं खटकलं. प्रणवने पण तेच मला तेच बोलतोय, माझा पण तेच जर डिलिव्हरीच्या वेळेला जाम डिले करून टाकलं ते काम. असो, आता वेगवेगळा एक्सपिरियन्स प्रत्येकाचा वेगळं झालं, पण फायनली यासाठी अर्ध झालं. बाउंड्रेशन करून एकदा वेळ पण करा खाली व्हिडिओमध्ये बाउंड्रेशन. गाडी पण तुम्हाला दाखवली खूप. ज्यूस पिऊया आणि इथून लगेच डायरेक्ट जाऊया. तुला कुठला घ्यायचा? लिंबू. आणि कुठला लिंबूच आहे ना? लिंबूच आहे. लिंबू कोण एकदम मॅचिंग झाली बघ गॉगल वर गाडी पण एकदम.
एक नंबर आंबट गोड एकदम जरा बरं वाटतं. बॉडी डायरेक्ट रिफ्रेशमेंट होतं परत, नाही तर हालत खराब होऊन जातं.